नमस्कार. स्टॉकपोर्टच्या IPO आधारित सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर या आठवड्याचा IPO तो म्हणजे इंटर आर्क बिल्डिंग लिमिटेड. Stockport. Learn, focus, earn. तर हा IPO सुरू होतोय सोमवारी 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट असे 3 दिवस हा IPO चालणार आहे. आणि तिथे तुम्ही समजा अप्लाय करणार असाल तर या 3 दिवसांमध्ये करू शकता. 22 ऑगस्ट 2024ला आपल्याला कळणार आहे की अलॉटमेंट झाली आहे का नाही झाली आहे. आणि लिस्टिंग जी होणार आहे ती 26 ऑगस्ट 2024ला होणार आहे. फेस व्हॅल्यू ती 10 आहे आणि प्राईस बँड जो आहे तो थोडासा मोठा आहे. त्यामुळे तो 850 ते 900 ह्याच्यामध्ये हा प्राईस बँड ठेवलेला आहे. त्याच्यानंतर लॉट साईज म्हणजे कमीत कमी शेअर्स जे आपल्याला गुंतवायचे किंवा ओव्हरऑल घ्यावे लागतील ते 16 आणि 14,400 ही त्याची मिनिमम इन्व्हेस्टमेंटची किंमत आहे ओव्हरऑल आपल्या रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी. त्याच्यानंतर इश्यू साईज म्हणजे हा टोटल IPO जो आहे तो 600 कोटीच्या आसपास आहे आणि फ्रेश इश्यू जो आहे तो आहे 200 कोटीच्या आसपास. त्याच्यानंतर OFS म्हणजे ऑफर फॉर सेल जो आहे तो आहे 400 कोटीच्या आसपास आणि ओव्हरऑल नंबर ऑफ शेअर्स म्हणजे किती शेअर्स कंपनी बाजारात आणते किंवा वितरण करणार आहे ते म्हणजे 66.69 लाखाच्या आसपास शेअर्स ओव्हरऑल बाजारात कंपनी बाहेर काढते किंवा आणते. तर आता टोटल समजा कोटा बघायचा झाला तर QIB म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचा जास्तीत जास्त कोटा आहे तो 50% म्हणजे ओव्हरऑल जे मोठे लोक आहेत त्यांचा. त्याच्यानंतर हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे त्यातल्या त्यात या QIB पेक्षा लहान लोक आणि आपल्या रिटेल इन्व्हेस्टर्सपेक्षा थोडेसे मोठे लोक ह्यांचा कोटा आहे तो कमीत कमी 15% ठेवलेला आहे. आणि रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे तुमच्या आमच्यासारखे छोटे गुंतवणूकदार त्यांचा कोटा जो आहे तो कमीत कमी 35% ठेवलेला आहे. ओव्हरऑल प्रमोटर होल्डिंग जे आहे म्हणजे इश्यू करायच्या आधी 87.53% आहे आणि ते प्रमोटर होल्डिंग अर्थातच कमी होईल जेव्हा IPO इश्यू होईल तेव्हा. आता प्रॉफिटच्या बाबतीत बघायचं झालं तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स PAT ह्याचा जो कंपोनंट आहे तो मार्च 2022मध्ये 17.13 कोटी होता आणि तोच वाढून मार्च 2024मध्ये 86.26 कोटी झालेला दिसतोय. आणि कर्ज साधारण तेवढंच आहे असं दिसतंय म्हणजे कर्ज काही वाढलेलं नाही आहे ही एक जमेची बाजू म्हणता येईल. तर आता कंपनीच्या बाबतीत बघायचं झालं तर 1983 साली सुरू झालेली कंपनी ही एक्झॅक्ट काय करते तर प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग म्हणजे काय तर एखादं घर वगैरे बांधायचं असेल किंवा ऑफिस किंवा कंपनी बांधायची असेल तर तिथे जे स्टीलचं वगैरे काम लागतं म्हणजे करावं लागतं तर ते करणारी ही कंपनी आहे आणि त्याच्यासाठी ही कंपनी काम करत आलेली आहे. साधारण 111 कर्मचारी इथे आहेत आणि त्यांची 4-5 ठिकाणी भारतात ऑफिसेस म्हणजे तामिळनाडू, हरियाणा, छत्तीसगड या ठिकाणी ओव्हरऑल त्यांच्या कंपनींची म्हणजे ऑफिसेस आहेत असं दिसतंय. आणि प्री इंजिनिअरिंग बिल्डमध्ये तसं म्हणायला गेलं तर ओव्हरऑल कंपन्या तशा कमी आहेत म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असलेल्या त्यामुळे ही थोडीशी युनिक सेक्टरमधली कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं ओव्हरऑल कंपनीच्या बाबतीत आणि तुम्ही अर्थातच व्हिडिओ पॉज करून टोटल स्क्रीन थोडीशी डिटेलमध्ये तुम्ही माहिती बघू शकता. तर कंपनी काय करणार आहे ओव्हरऑल इश्यू जेव्हा कंपनी करते तेव्हा IPO मधले जे पैसे आहेत ते वर्किंग कॅपिटलसाठी वापरणार आहे आणि कंपनीचे इतर खर्च जे आहेत ते सुद्धा कंपनी वापरणार आहे. आता स्पर्धक बघायचे झाले तर बऱ्यापैकी कंपनीचे जे स्पर्धक आहेत ते कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहेत. एक एव्हरेस्ट इंडस्ट्री वगैरे कंपनी आहे लिस्टेडवाली पण बाकी ज्या आहेत त्या ऑक्टामेक ग्रुप ही एक आहे. नंतर MPI स्ट्रक्चर आहे. कर्बी बिल्डिंग सिस्टम ही सुद्धा एक कंपनी आहे. सो अशा थोड्याशा नामांकित नसलेल्या कंपन्यासुद्धा किंवा स्टॉक मार्केटवर लिस्टिंग नसलेल्या कंपन्यासुद्धा स्पर्धक म्हणून या कंपनीच्या बरोबर आहेत. ग्रे मार्केट प्रीमियम 225चा चालू आहे. त्या हिशोबाने 25% प्रीमियम म्हणजे लिस्टिंग गेन होण्याची शक्यता आहे. इतर वेळेला आम्ही काही शब्द वापरतो कंपनी कशी वाटते ह्याच्या बाबतीत तर यावेळी आम्ही रेटिंग दिलेलं आहे त्यामुळे 7 रेटिंग आम्ही देतो 10 पैकी. आणि ओव्हरऑल कंपनीत इन्व्हेस्ट करायचं का नाही हा तुमचा निर्णय पण ओव्हरऑल मला तरी कंपनी बरी वाटते त्यामुळे मी कदाचित ह्याला अप्लाय करणार आहे. ओव्हरऑल तिसऱ्या दिवशी किंवा म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम काय होतोय आणि ओव्हरऑल सबस्क्रिप्शन किती येत आहे ह्याच्यावर सुद्धा त्याचं माझं म्हणजे ॲप्लिकेशन ठरवणार आहे. तर तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करताय का नाही करताय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय द वे डीमॅट अकाउंट नसेल तर डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे. झिरोदामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.